नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। देवराष्ट्रेत बिबट्याची दहशत एवढी वाढली आहे की आता शेतकरी रात्री शेतात काम करण्यासाठी जात नाहीत। शेतकऱ्यांना त्याचा तोटा होत आहे। रात्री वीज असल्याने पिकांना पाणी देण्याशिवाय पर्याय नाही। सोनहिरा परिसरातील भागात बिबट्याची दहशत डिसेंबर 2020 पासून आहे। त्यावेळी सागरेश्वर अभयारण्यात बिबट्याची एंट्री झाली। वन्यजीव विभागाने लावलेल्या टॅप कॅमेऱ्यात बिबट्या दिसला। तेव्हापासून बिबट्याची दहशत कायम आहे। कैक हल्ले देखील झाले। श्वानाची शिकार झाली। शेळ्या जनावरांची शिकार बिबट्याने केली। तत्कालीन राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी लक्ष दिले। वन विभागाने बैठक घेतली। वनमंत्र्यांची भेट घेऊन कार्यवाहीची मागणी देखील केली होती। वन विभागाने बिबट्यापासून संरक्षण कसे करावे याबाबत गावोगावी बैठका घेतल्या होत्या। सागरेश्वर अभयारण्याबाहेर बिबट्या येऊ नये म्हणून कुंपणासाठी निधीही मिळाला। नंतर वन विभागाने ज्या ठिकाणी दिसला व हल्ला केलेल्या ठिकाणी जाऊन भेट देणे, शेतकऱ्यांचे समाधान व्हावे यासाठी टॅप कॅमेरे लावणे यावर चर्चा झाली। मात्र ठोस निर्णय काही घेतला नाही। बिबट्या शेतकऱ्यांच्या अंगावर जाऊ लागला। ही बाब गंभीर आहे। साळुंखे यांच्यासोबत श्वान असल्याने त्यांचा जीव वाचला। त्या ठिकाणी श्वान नसता तर स्थिती वेगळी असती। या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे टॅप कॅमेरे लावले, घेऊन गेले। शेतकऱ्यांच्या समाधानासाठी कॅमेरे लावले का असा सवाल शेतकरी करीत आहेत। ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी साळुंखे यांच्या वस्तीवर असणाऱ्या झाडावर बिबट्यांचे बछडे होते। त्यांना पकडण्यासाठी का प्रयत्न केला नाही? वन विभाग ठोस कार्यवाही करीत नाहीत। कडेगाव तालुक्यात वन विभागावर तीव्र नाराजी आहे। एखाद्याचा बळी गेल्यावर वन विभाग जागा होणार का असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।